कल्याण डोंबिवलीमध्ये 58 बेकायदेशीर प्रकल्पांवर पाडकामाची कारवाई लवकरच सुरू होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या 3 महिन्यात सर्व प्रकल्पांवरील पाडकाम प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने संबंधित रहिवाशांना अंतिम नोटिसा बजावल्यात। त्याचबरोबर पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे। 58 इमारतींपैकी 6 इमारती पूर्णतः निष्कासित करण्यात आल्यात, तर 4 इमारतींवर अंशतः कारवाई झाली आहे। या इमारती काही भागात म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्त आहेत, डोंबिवली शहरात सुद्धा आहेत, परंतु अशा अजूनही इमारती आहेत ज्यांच्या बाबतीत काही झालेला नाहीये। हे फक्त 65 प्रकरण मी उघडीस आणले म्हणून ते निघाले, परंतु अशा अजून 100 तरी प्रकरण या महानगरपालिकेमध्ये आहेत। रेरा वेबसाईट वरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जवळपास 65हून अधिक इमारती ज्या आहेत त्या रेरा नंबर बोगस असल्याच्या आढळून आलेल्या आहेत। तक्रारदार संदीप पाटील यांनी माहिती घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा रेरा याकडे या इमारतींवरती कारवाई करण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे। मात्र महापालिकेने कारवाई करण्यासाठी कुचराई केल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने या सर्व इमारतींवरती कारवाई करून 3 महिन्याच्या आत कारवाई करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिलेले आहेत। मात्र या सर्व इमारतींमध्ये जवळपास 6000हून अधिक नागरिक या ठिकाणी वास्तव्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे ते सध्या भयभीत झालेले आहेत। त्यांच्या समोर एकच प्रश्न आहे, आता जायचं कुठे? त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका किती दिवसात या इमारतींवरती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।